विद्यार्थ्यांसाठीचं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल, कारण जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। गेल्या 6 दिवसांपासून इथे आक्रमकपणे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली मुलं या ठिकाणी येऊन आंदोलन करत होती आणि अशा स्थितीमध्ये आत्ता जी मूळ मागणी होती की राजीनामा दिला पाहिजे आणि त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांचं हे मोठं यश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जो पेपर फुटीचा जो ग्रहण लागलं होतं ते कुठेतरी कमी होईल असा आशावाद विद्यार्थ्यांना वाटतो। आणि एकटं विद्यार्थ्यांच्या सोबत ज्या वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या संघटना होत्या, पक्ष होते, त्यांनी याला पाठिंबा दिल्यामुळं हे मोठं यश मिळालेलं आहे। आणि आता या क्षणाला दिल्लीमध्ये या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळताना दिसतंय। आणि अशा स्थितीमध्ये आता ही सगळी मुलं जेव्हा समोर येतील त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 प्रमुख मागण्या त्यांनी दिल्या होत्या। 3 पैकी सुरुवातीला 2 मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर काही मागण्या वाढल्या आणि 5 एकूण मागण्यांपैकी 4 मागण्या पूर्ण झाल्यानंतर आता शेवटी ज्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते ती मागणी आता पूर्ण होताना दिसते। आणि त्यामुळं आता हे मोठं यश जंतर मंतरवर दिसत आहे। मी जंतर मंतरच्या जवळ बाजूला आलोय, कारण थोड्याच वेळापूर्वी याच परिसरामध्ये थोडा गोंधळ उडालेला होता। अभिजित दिपके थोड्याच वेळात बोलणार आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता हे आंदोलन, कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत ती पहिली मागणी आहे की शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जेव्हा राजीनामा देतील तेव्हा आम्ही जंतर मंतर खाली करू, म्हणजे हे आंदोलन मागे घेऊ। पण ही संघटनात्मक बांधणी अशाच पद्धतीने सुरू राहील असं अभिजित दिपकेंचं म्हणणं होतं। आणि त्यामुळं आता या आंदोलनामध्ये जे सहभागी झाले त्याचबरोबर आता आपण बघितलं की दिल्लीसोबतच बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये काल झालं होतं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन हे तीव्र होताना दिसतं। आणि त्यामुळं सरकार कुठंतरी सरकारची पिछेहाट झाली आणि सरकारने अखेर हा निर्णय घेतला आहे। आणि या निर्णयामुळं या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता कशा पद्धतीने असेल ते बघावं लागेल। पण आत्ता या घडीला केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेचं आता समर्थन सगळी मुलं करतील। त्यामुळं आता हे थोड्याच वेळात अभिजित सांगेल की या कशा पद्धतीनं या आंदोलनाची दिशा राहील। पण एक गोष्ट आहे की पुन्हा सांगितलं होतं की आमची एक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, राजीनामा दिल्यानंतर आम्ही हे मैदान सोडणार। त्यामुळे आता जंतर मंतरवरचं हे मैदान विद्यार्थी कशा पद्धतीने सोडतात ते पाहावं लागेल। येस, म्हणजे त्या मागणीनंतरच आता ह्या आंदोलनाचं पुढचं पाऊल महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्यावेळेस अभिजित दिपके आणि त्याचबरोबर ती टीम आणि आंदोलनामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून दाखल झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की एकच मागणी आहे, ती मागणी म्हणजे शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिल्यानंतर आम्ही हे जंतर मंतरचं मैदान सोडू। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल आणि पुढची आंदोलनाची दिशा काय राहील हे CJPचे जे पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे अभिजित सध्या व्यासपीठावर आहे। आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला थोड्याच वेळापूर्वी जो गोंधळ झाला होता तो गोंधळ आपण पाहण्यासाठी इथं आलो होतो। पण आता थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या आंदोलनाची दिशा काय राहील, हे आंदोलन कशा पद्धतीनं स्थगित होईल आणि या आंदोलनाच्या यश मिळाल्यानंतर या आंदोलनाच्या नंतर कशा पद्धतीनं हा आनंद जल्लोष साजरा केला जाईल हे पाहावं लागणार आहे। पण आत्ता थोड्याच वेळात ही माहिती मिळाल्यामुळं, ही माहिती हळूहळू या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांपर्यंत मिळाल्यामुळं तो आनंद आता साजरा होताना दिसेल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून या परिसरामध्ये इंटरनेट पूर्णतः बंद आहे, इतर सेवा ज्या आहेत त्याही सध्या मोबाईलच्या सेवा बंद आहेत। आणि त्यामुळे जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती येईल आणि त्यानंतर या आंदोलनाची पुढचं दिशा ठरेल। पण एक गोष्ट आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आम्ही मैदान लगेच सोडू असं त्यांनी सांगितलं होतं। जंतर मंतरवर आता थोड्याच वेळात उत्साह दिसेल, कारण ज्या संतापानं सगळे विद्यार्थी इथं बसले होते त्यामुळं त्यांना यश मिळेल याची खात्री त्यांना वाटत होती। कारण ते कालपासून असं सांगत होते की आज म्हणजे शनिवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा कुठला तरी निर्णय होईल आणि त्यानुसार आता निर्णय झालेला आहे। आणि या निर्णयामुळं हे सगळे विद्यार्थी उत्साही होत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 5 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी 4 मागण्या यापूर्वी मान्य झालेल्या होत्या आणि त्या मागणीशिवाय सगळ्यात महत्त्वाची म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर आम्ही मैदान खाली करणार असं सांगितलं होतं। काही वेळापूर्वीच मी स्वतः जंतर मंतरच्या त्या व्यासपीठावर अभिजित दिपकेशी बोललो, त्यांनी ते सांगितलं आहे आमची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही मैदान सोडणार। त्यामुळं आता हे आंदोलन इथं स्थगित होईल असं दिसतं आहे। पण हे स्थगित होताना आणखी काय काय अटी असतील, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6 दिवसांपासून या जंतर मंतरवर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्याचबरोबर काही गुन्हे दाखल झालेले आहेत, सोबतच अनेक विद्यार्थ्यांच्या
जे विद्यार्थी मरण पावले आहेत, आत्महत्या केल्या आहेत नीट परीक्षेच्या संदर्भात, त्यांच्या पालकांच्या मदतीचा विषय आहे. या सगळ्या मुद्द्यावरून आणखी काय अटी CJP कडून म्हणजे कॉंग्रेस जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या समोर ठेवल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे आंदोलन स्थगित होत असताना या अटी सुद्धा आता सरकारच्या समोर ठेवल्या जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आताच सांगत होतास, गेल्या 12 वर्षांपासूनचा हा पहिला भारतीय जनता पार्टी म्हणजे जेव्हा सत्तेत आली तेव्हापासून पहिला राजीनामा आहे. आणि यापूर्वी अशी चर्चा होती, कालपासून त्या व्यासपीठावर जंतर मंतरच्या व्यासपीठावर सांगितलं जात होतं की राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री असं सांगत होते की हमारे सरकार में इस्तीफा नहीं देते. त्यामुळे पहिला झटका केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जो रोष गेल्या 36 दिवसापासून देशभरामध्ये हळूहळू वाढत होता ते शिगेला पोहोचला होता. आणि त्यामुळे कुठेतरी 2 दिवस सलग पंतप्रधानांना सुद्धा इंस्टाग्राम सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून या सगळ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.